पुसद येथील रहिवासी असलेले सुरेश सिडाम हे सर्वश्रुत परिचित व्यक्तिमत्व अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता सतत शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत त्यांच्या मार्फत अनेक गरजूंना मदत करण्यात आली आहे. अनाथालयातील मुले असो की वृद्धाश्रमातील वडीलधारी मंडळी, बालसुधार गृहातील मुलं, अनाथ मुलांची लग्नांची मदत, आदिवासी बांधवांचे प्रश्न असो की आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींचे प्रश्न सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करीत आले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन यवतमाळ जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम यांनी यवतमाळ येथील विश्रामगृहात झालेल्या सभेमध्ये सुरेश सिडाम यांची पुसद तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. समाज बांधवांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहील, समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नेहमी करीत राहील असे मनोगत सुरेश सिडाम यांनी व्यक्त केले. मी नरेश गेडाम आज 28/1/2024 अखिल भारतीय आदिवासीची पुनर्गठित कार्यकारिणी आम्ही जाहीर केली. जाहीर करायचं कारण असं, ही विकास परिषद ही मातृ संघटना आहे आणि या संघटनेमुळे या यवतमाळ जिल्ह्यातलेच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रातले, या भारतातले या विकास परिषदेमुळे मोठमोठे नेते, मंत्री, खासदार झाले. परंतु काही या आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या नेते मंडळीने या विकास परिषदेमध्ये फूट पडण्याचं काम केलं. त्याच्यामुळे जे आमची कार्यकारिणी होती ती कार्यकारिणी आम्हाला त्यांच्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला ती करायला लागली. आणि आम्ही हे करत असताना जे आमचे नेते, विकास परिषदेचे नेते आम्ही त्यांना मानत होतो, त्या नेत्यांनी विकास परिषदेला 2 तुकडे केल्यामुळे या विकास परिषद आम्हाला त्यांना दाखवायचं होतं का ही विकास परिषद अखिल भारतीय आदिवासी विकास अंतर्गत विदर्भ विकास परिषद ही खऱ्या अर्थानं ही विकास परिषद आहे. आणि याच विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही विदर्भामध्ये ताकदीने काम करणार. आम्हाला या विकास परिषदेमध्ये कोणाला म्हणजे इतर म्हणजे लोकांना जे आमच्या या विकासाला विरोध करणारे यांचा मी निषेध करतो की याच विकास परिषदेनं यांचे घरं भरले गेले, याच विकास परिषदेनं यांचे मंत्रिपद आले, याच विकास परिषदेनं हे शासकीय गाडी फिरले आणि आज तेच लोक या विकास परिषदेला नाव पुढे ठेवण्यामध्ये कुठेही कमी पडून राहिले नाही. त्याच्यामुळे मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं विदर्भात नव्हे, यवतमाळ जिल्ह्यातला मी जिल्हाध्यक्ष म्हणून तातडीनं आमच्या आदेश बांधवावर जिथं कुठं अडचण भागल, जिथं कुठं अन्याय होईल तिथं मी या विकास परिषदेच्या माध्यमातून मी त्यांचं निवारण करेन आणि यांच्यासोबत मी सहकार्य करेन. भाऊ, माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आपण आता येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आहे, यांच्यामध्ये तुमची हे विकास परिषद, आदिवासी विकास परिषदचं काय भूमिका राहणार आहे? लोकसभा आता ज्या 2 मतदारसंघात राज्यात लागणारच आहे, त्याबद्दल दुमत नाही. आणि विकास परिषदसुद्धा ही संघटना राजकीयाला पकडून असल्यामुळे जर आम्हाला कोण्या पक्षाकडून जर लोकसभेची तिकीट जर दिली तर मी सुद्धा कॅन्डिडेट राहायला काही हरकत नाही असं माझं संघटनेच्या वतीनं मी एक गवाही देतो. ज्ञानेश्वर मेटकर, 3D न्यूज, पुसद. नमस्कार, 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा.